श्रोतेहो नमस्कार. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज. विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. तर मंडळी, दर गुरुवारी आपण विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमामध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना भेटत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो आणि त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेत असतो. तर मंडळी, याचं कारण म्हणजे संजय दालमिया सर आणि ओपन लिंक फाउंडेशन यांनी सुरू केलेलं विनोबा हे ॲप, ज्यामध्ये प्राथमिक शिक्षकांनी एका छताखाली यावं अशी संकल्पना होती. आणि शिक्षकांनी राबवलेले उपक्रम, त्याच्या पोस्ट शेअर केल्यानंतर ज्या शिक्षकांना पोस्ट ऑफ द मंथ रिवॉर्ड मिळतो त्यांना आपण रेडिओ विश्वासच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित करत असतो आणि त्यांच्याशी गप्पा मारत असतो. तर ह्याच कार्यक्रमामध्ये आज माझ्यासोबत आहेत श्रीमती सुशीला शिवाजी गुंड मॅडम, ज्या आलेल्या आहेत जिल्हा परिषद शाळा डोंगरे वस्ती वाई बोथी येवला इथून. तर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. मॅडम, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं. धन्यवाद मॅडम. तर कसं वाटतंय आज इथे येऊन? खूप छान वाटतंय. खूप दिवसांची इच्छा होती इथे येण्याची, तुमच्याशी गप्पा मारण्याची. ती इच्छा आज या निमित्ताने पूर्ण झाली. या निमित्ताने मी अजून एक म्हणू इच्छिते, चातकाला जशी आपली तृषा शमविण्यासाठी ओढ असते वर्षा ऋतूची, चातकाला जशी आपली तृषा शमविण्यासाठी ओढ असते वर्षा ऋतूची, शिंपल्यातल्या थेंबाला मोती होण्यासाठी ओढ असते स्वाती नक्षत्राची, अगदी तशीच मला देखील ओढ लागली होती आरजे श्रद्धासोबत गप्पा मारण्याची. क्या बात आहे. आणि तो योग आज आला, त्याबद्दल मला खूप समाधानी वाटत आहे. खूप खूप थँक्यू, खूप धन्यवाद. खूपच छान. पहिल्यांदा माझ्यावर असं कोणीतरी काहीतरी छान कवन केलंय आणि खूप छान वाटतंय मला. थँक्यू मॅडम. तर आपण गप्पांकडे वळूया पुन्हा एकदा. तर शिक्षिकाच व्हावं असं का वाटलं होतं? शिक्षिका होणं हे माझ्या आईचं तिच्या लहानपणी असलेलं स्वप्न होतं. पण घरातील आर्थिक परिस्थितीमुळे आणि एकत्र कुटुंब पद्धती किंवा जुनी विचारसरणी यामुळे तिला काही तिचं पुढचं शिक्षण कंटिन्यू करता आलं नाही. पण तिनं ते स्वप्न माझ्या थ्रू पूर्ण करून घेतलं. म्हणजे मला लहानपणापासून माझी आई आणि वडिलांची दोघांची इच्छा होती की शिक्षक व्हावं. त्यासाठी त्यांनी माझी मोठी बहीण आणि माझा मोठा भाऊ यांना DEDला पाठवण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण भावाचा ओढ MSW कडे होते, सोशल वर्ककडे. बहिणीला कॉलेज कंटिन्यू करून BEd करायचं होतं, तिला मोठ्या शाळेवर जॉईन व्हायचं होतं म्हणून. आणि मग राहिले मी. तर मग माझ्या थ्रू शिक्षक होण्याचं स्वप्न आई वडिलांचं मी आज जगते आहे आणि मला खूप समाधान वाटत आहे. कारण शिक्षक हा असा व्यक्ती आहे की ज्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. आणि शिक्षक हा नेहमी अपूर्णत्वाला पूर्णत्व देणारा आहे, विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवणारा आहे. आपण म्हणतो मातीच्या गोळ्यांना आकार देतो आणि त्यापासून सुबक मूर्ती घडवतो. विद्यार्थ्यांचं अष्टपैलू व्यक्तिमत्व, त्यांना सर्व प्रकारचे संस्कार देण्याचं कार्य शिक्षक करत असतो. त्यामुळं मग मला पण लहानपणापासून वाटत आलं की मग आपण पण शिक्षक व्हावं आणि त्या दृष्टीनं प्रयत्न चालू ठेवले. 12वी नंतर DED नंतर 6 महिन्याची इंटर्नशिप, CET आणि लगेच जॉईन झालं. बरं, पहिली शाळा कुठली? पहिली शाळा माझी जिप शाळा मल्हार वस्ती रायपूर केंद्र तालुका चांदवड ही होती. आणि आपलं बालपण कुठे गेलं? कुठे राहता तुम्ही? मी मूळची अहिल्यानगरची आहे. अच्छा. माझ्या गावाचं नाव पारेवाडी आहे, भातोडी पोस्ट म्हणून, आणि तालुका जिल्हा अहिल्यानगरच आहे. बालपण तिथेच गेले. 10वी पर्यंत शिक्षण गावातच गेलं आणि उच्च माध्यमिक शिक्षणासाठी मग नगरमध्ये जाऊन कॉलेज केलं. DED ही नगरमध्येच केलं. आणि म्हणजे कधीच घर सोडलेलं नव्हतं मी. नोकरीनंतर म्हणजे जॉईन झाले त्या दिवशीच मी घर सोडलं आणि चांदवडला आले. बरं, आतापर्यंत किती ठिकाणी बदली झाली? आता ही 4थी शाळा आहे माझी. मल्हार वस्तीनंतर जिप शाळा दत्तनगर वाहेगाव चांदवड तालुक्यातच होते. तिथे 3 वर्ष होते. त्यानंतर 2019 ते आतापर्यंत कदम वस्ती शाळा येवला तालुका इथे होते. आणि आता मागच्या आठवड्यापासून नवीन शाळा डोंगरे वस्ती वाईबोथी इथे कार्य सुरू केलं आहे. बरं, खूपच छान. तर विनोबाचा आणि तुमचा प्रवास कसा सुरू झाला? कशी झाली ओळख? विनोबाचं सर्वप्रथम घायाळ सरांनी आमच्या केंद्रात ट्रेनिंग घेतलं होतं. पहिल्यांदा तालुक्याला घेतलं, त्यानंतर केंद्रात घेतलं आणि तेव्हा रजिस्ट्रेशन वगैरे त्यांनी प्रोसेस सांगितली. तेव्हापासून वापर चालू केला. आणि हा इतका छान प्लॅटफॉर्म आहे शिक्षकांसाठी. कारण आपण म्हणतो ना, मेक युअर वर्क व्हिजिबल, म्हणजे आपल्या कामाची जाहिरात केली पाहिजे. आणि शिक्षकांनी, मी तर सांगल की विशेषतः झेडपीच्या शिक्षकांनी आपल्या शाळेची, आपल्या मुलांची, आपल्या उपक्रमांची खूपच जाहिरात करणं गरजेचं आहे. कारण इंग्लिश मीडियम शाळांना जर तुम्ही कॉम्पिटिशन करत आहात तर त्यांच्यासारखंच आपल्याला मार्ग अवलंबावा लागणार आहे. आणि आपल्या कामाची जाहिरात होण्यासाठी, आपलं काम सर्वांना दिसण्यासाठी विनोबा हा खूप छान प्लॅटफॉर्म आहे. आणि विनोबावरती उपक्रमशील सर्व शिक्षक आहेत, ज्यांच्या अनेक छान छान पोस्ट उपक्रमांच्या आम्हाला पाहायला मिळतात. एकमेकांच्या उपक्रमांची, एकमेकांच्या विचार
विचारांची, एकमेकांच्या शाळेबद्दलची आमची देवाणघेवाण होते आणि खूप छान याचा फायदा खूप होत आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना तर होतच आहे, परंतु पालकांना देखील होत आहे. आणि विनोबा ॲप थ्रू ज्या स्पर्धा उपक्रम घेतले जातात, जसे की स्पोकन इंग्लिश आहे, सुनहरा शनिवार आहे, स्पेलिंग बी आहे, काव्य वाचन स्पर्धा आहे, या स्पर्धांमध्ये आमच्या शाळेतील विद्यार्थी नेहमी सहभागी होतात आणि त्यांच्या उपक्रमाचे व्हिडिओ मी सतत ॲपवर पोस्ट करत असते. आणि याची मुलांना इतकी सवय लागून गेलेली आहे की सोमवार आला, मॅडम द्या स्पेलिंग, लगेच मंगळवारपासून मॅडम घ्या व्हिडिओ अपलोड केला का. प्रत्येक जण विचारतो, मॅडम माझा व्हिडिओ अपलोड केला का, माझा व्हिडिओ अपलोड केला का. आणि हे अपलोडिंगचं काम मी मुलांना शिकून दिलेलं आहे. त्याच्यामुळे मुलं त्यांचा व्हिडिओ काढला की ते बरोबर ॲपवर अपलोड करून देतात. खूप छान, म्हणजे मुलांना इतकी सवय लागली अभ्यासाची आणि ह्या उपक्रमांची. खूप छान प्लॅटफॉर्म आहे. त्याबद्दल मी ओपन लिंक्स फाउंडेशन आणि संपूर्ण विनोबा टीम यांचे खूप धन्यवाद देऊ इच्छिते की त्यांनी आम्हा शिक्षकांची पर्वा करत इतका छान उपक्रम चालू केलेला आहे. आतापर्यंत किती पोस्ट शेअर केल्या? माझ्या आता 550 झाल्या आज अखेरीस. हो हो. आणि किती वेळा पोस्ट ऑफ द मंथ मिळालं? मला ब्लॉक लेवलला 4 वेळा मिळालं, असं जिल्ह्याला 2 वेळा मिळालेलं. बरं. आणि त्यावेळेला काय तुम्ही ऍक्टिव्हिटी केली होती, त्या कशाबद्दल मिळालं? पहिल्यांदा स्पोकन इंग्लिश बद्दल होती, तालुक्याला 4 वेळा स्पोकन इंग्लिश मध्ये होती आणि जिल्ह्याला काव्य वाचन मध्ये आलेली आहे आणि एकदा लायब्ररी बॅग साठी आलेली आहे. बरं. वा. आणि इतर शिक्षकांच्या पोस्ट बघून त्या काही तुम्ही तुमच्या शाळेवर राबवल्या होत्या? हो नक्कीच, कारण मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे इतरांचे उपक्रम देखील प्रेरणादायी ठरतात. ज्यांचे उपक्रम छान आहे त्यांना लाईक केल्यानंतर, त्यांचे व्हिडिओ पाहिल्यानंतर तो उपक्रम माझ्या शाळेत देखील मी घेत असते आणि मला आशा आहे की माझे देखील उपक्रम इतर शिक्षक पाहून त्यांच्या शाळेत देखील राबवत असतील. तर मग तुम्हाला शैक्षणिक साहित्य काय मिळालं होतं आतापर्यंत? कारण गिफ्ट मिळतात ना. हो, स्टेशनरी सर्वात पहिल्यांदा ब्लॉक लेवलला मिळालं तेव्हा स्माइली पिना वगैरे, स्टेशनरी, पेन, पेन्सिल वगैरे भरपूर साहित्य मिळालं होतं. आणि प्रत्येक वेळी साहित्य मिळतं, बक्षीस मिळतं हे मुलांना सुद्धा माहिती होऊन गेलेलं आहे. जेव्हा जेव्हा मुलांना सांगितलं की आपला तुमच्या व्हिडिओला पोस्ट ऑफ मंथ मिळालेला आहे, मुलं मग विचारता, मॅडम आपल्याला बक्षीस काय आहे. आणि मग कार्यक्रमानंतर बक्षीस शाळेत वाटल्यानंतर मुलं खूप खुश होतात आणि मुलं ते घरी गेल्यानंतर पालकांना सांगतात. त्यामुळे पालक खूप खुश आहेत. म्हणजे आमच्या जवळ लासलगाव आहे, लासलगावहून जसं आपण बाकी ठिकाणी पाहतो की खेड्यातील पोरं शहरात शिकायला जातात मुलं इंग्लिश मीडियम शाळेच्या ओढीनं, आमच्याकडे उलटे, आमच्याकडे लासलगाव मधले मुलं आमच्या झेडपी शाळेत येत होते. वा वा वा. याचं श्रेय विनोबा टीमला जातं. क्या बात आहे, किती छान. वा. बरं, मग आपल्याकडे शाळेय म्हणजे जे काही शाळेचा अभ्यास आहे त्याच्या व्यतिरिक्त काही उपक्रम राबवले जातात का? किंवा जयंती पुण्यतिथी असेल, सणवार असतील, हे कशा पद्धतीने साजरे होतात? हो, जयंती पुण्यतिथी जे नैमित्तिक उपक्रम असतात ते नेहमीप्रमाणे राबवले जातात. त्यामध्ये वेशभूषा वगैरे किंवा वक्तृत्व स्पर्धा, भाषण, कथाकथन स्पर्धा इत्यादी घेतल्या जातात. सणवार असेल तर ते तशी तयारी, तसं सेलिब्रेशन शाळेत घेतलं जातं, म्हणजे मुलांना आपल्या परंपरांची माहिती होऊन जाईल, आपल्या सणवारांची माहिती होऊन जाईल त्या दृष्टीनं. आणि वर्षभर माझे खूप सारे उपक्रम, अभ्यासपूरक सहशालेय उपक्रम शाळेवर चालू असतात. त्यामध्ये विशेष उपक्रम जो आहे तो म्हणजे लीप फॉरवर्डचा आहे, मुलांना इंग्लिश वाचनात प्रगत करण्यासाठीचा आहे. आणि लीप फॉरवर्ड अंतर्गत माझी शाळा पूर्ण आमच्या तालुक्यामधून पोक स्कूल म्हणून निवडली गेलेली आहे आणि माझ्या अंडर इतर शाळा दिलेल्या आहेत. तो छान उपक्रम आहे. आणि विनोबावर जेवढे घेतले जातात ते कंटिन्यू चालू राहतात. सुनहरा शनिवार अंतर्गत भरपूर ऍक्टिव्हिटी चालू राहतात. आणि परसबागेची ऍक्टिव्हिटी होते का आपल्याकडे? हो, परसबाग आमच्या शाळेच्या पाठीमागे केलेली आहे. त्यामध्ये भाजीपाला घेतला जातो आणि तो भाजीपाला शालेय पोषण आहारात वापरला जातो. आणि मुलं शेतकरीच असल्यानं त्यांना काही विशेष ट्रेनिंग द्यावं लागत नाही, ते सगळं काम व्यवस्थित करतात. परसबागेची काळजी वगैरे, कोणतं रोप लावायचं, पाणी किती दिवसातून घालायचं, काळजी कशी घ्यायची, सगळं मुलं करतात. वा. आणि एवढ्या वर्षातला काही अविस्मरणीय प्रसंग सांगावासा वाटतो? अविस्मरणीय प्रसंग म्हणजे माझे आतापर्यंत 4थी शाळा आहे, पण यापूर्वीच्या 3 शाळांमध्ये बदलीचा क्षण हा मला खूप रडवणारा ठरला. पहिल्या शाळेमधून पण बदली झाली तेव्हा विद्यार्थी तर रडतात पण पालक सुद्धा खूप रडतात. आणि आता ह्या जस्ट आता मी शाळा सोडली कदम वस्ती, तिथे देखील म्हणजे अक्षरशः मुलांच्या माता ज्या होत्या त्या गळ्यात पडून रडायच्या. किंवा खूप म्हणजे बदली झाली हे सांगितलं जेव्हा 15 ऑगस्टच्या दिवशी, सर्वजण म्हणजे 5 मिनिटं एकदम भयानक शांतता होती, कोणीच बोलत नव्हतं, सर्वांचे डोळे असे पाणवलेले होते. आणि ज्या दिवशी शेवटचा दिवस झाला कदमवस्ती शाळेतला दिवाळी सत्रा आधी, तेव्हा मी मुलांना सांगितलं नाही की मी आता ही शाळा सोडून चाललेली आहे. कारण मुलांना फक्त म्हटलं मी मीटिंगला चाललेली आहे. संध्याकाळी मी आले नाही, मुलं फोन करायला लागले 4:45ला, मॅडम तुमची मीटिंग संपली नाही का, तुम्ही आले का नाही. मग मी सांगितलं
मुलं मोठ्याने व्हिडिओ कॉल केला होता, इतके मोठ्याने रडत होते. तो क्षण म्हणजे हा खूप मोठा पुरस्कार आहे शिक्षकासाठी, की आपले विद्यार्थी, आपले पालक आपल्यासाठी रडताय, आपली उणीव त्यांना भासतीये. हा खूप मोठा अविस्मरणीय क्षण आहे एक शिक्षक म्हणून जगताना आजच्या घडीला. नक्कीच नक्कीच. तर विद्यार्थी प्रिय शिक्षक असतात, पण पालकांच्याही तुम्ही अतिशय लाडक्या आहात, हे ऐकून खरंच खूप छान वाटलं आणि हीच तुमच्या कामाची पावती आहे. हो. यापेक्षा जास्त काही बोलायला नको असं मी म्हणेन. तर विनोबामुळे विद्यार्थ्यांमध्ये झालेली प्रगती कशा पद्धतीने तुम्हाला जाणवते? खूप प्रगती झाली. मी मग अशी म्हटल्याप्रमाणे सोमवारी मुलं स्पेलिंगची वाट पाहतात. सकाळी शाळेत आलं 10:30 की लगेच मॅडम आम्हाला स्पेलिंग द्या ना, आम्हाला पाठ करायचे. लगेच स्पेलिंग घेणार, दुपारी दिवसभरात पाठ करणार. ज्यांचे दुपारपर्यंत झाले नाही ते संध्याकाळी दुसऱ्या दिवशी पाठ करतात आणि जास्तीत जास्त गुरुवारपर्यंत लगेच सर्वांचे व्हिडिओ काढून ॲपवर अपलोड केलेले राहतात. तसं स्पोकन इंग्लिशचं आहे, ते मंथ टू मंथ राहतं. प्रत्येक महिन्याचा जो टॉपिक राहतो त्यानुसार ऍक्टिव्हिटी घेतली जाते. आम्हाला मागच्या वर्षी विनोबा टीमकडून स्पोकन इंग्लिशसाठी एक कॅलेंडर मिळालेला आहे. त्या कॅलेंडर थ्रू मुलांची ऍक्टिव्हिटी घेते, त्यांची तयारी घेते. मुलांना खूप कॉन्फिडन्स वाटतो. वा. तर जाता जाता आपल्या सगळ्या शिक्षक मित्र मैत्रिणींना काय सल्ला द्याल? आताची परिस्थिती पाहता शिक्षकांच्या मागे जे अशैक्षणिक कामांचा किंवा ऑनलाईन कामांचा जो बोजा पडलेला आहे, त्यासाठी मी सगळ्या शिक्षकांना एकच सांगू इच्छिते की तुम्हाला सर्वांना सूर्यफूल माहिती आहे. इतक्या साऱ्या बियांचा भार ते अलगद पेलतं. त्याचा जो देठ असतो सूर्यफुलाचा तो फार मजबूत असतो आणि आपण सर्व शिक्षक जे आहोत तो म्हणजे आपण एक देठच आहोत त्या सूर्यफुलाचा. आणि त्या देठामधील बिया म्हणजे अनेक प्रकारची अशैक्षणिक कामं आहेत, ऑनलाईन कामं आहेत, विविध ॲप्सची सक्ती वगैरे भरपूर कामं आहेत. त्या कामांची लिस्ट अशी आहे हनुमानाच्या शेपटीसारखी की ती संपणारी नाहीये. त्याच्यामुळे मी ती कामं इथे उल्लेख करत नाही. परंतु सर्व शिक्षकांनी फक्त एकच लक्षात ठेवायचं की आपल्याला हा सर्व भार पेरणारा त्या सूर्यफुलाचा मजबूत देठ बनायचं आहे आणि त्या दृष्टीनं आपण आपल्याला अपडेट ठेवायचं. शारीरिकदृष्ट्या म्हणा, मानसिकदृष्ट्या म्हणा, आपण आपल्याला अपडेट ठेवायचं. आणि जेव्हा असे विनोबा ॲप सारखे काही कार्यक्रम येतात की आपल्या मुलांसाठी, पालकांसाठी ते फायद्याचे ठरणार आहे, आपल्याला पट वाचवण्यासाठी ते उपयुक्त ठरणार आहेत, अशा कार्यक्रमामध्ये तुम्ही निश्चित सहभागी व्हा आणि आपल्या इतर सहकार्यांना देखील सहभागी करून घ्या. क्या बात आहे. अतिशय समर्पक अशी उपमा देऊन तुम्ही योग्य तो सल्ला योग्य भाषेत दिला. नक्कीच आपल्या सगळ्याच शिक्षक मित्र मैत्रिणींना हे रिलेट झालं असेल, कारण प्रत्येकच जण ह्याच फेज मधून जातो आहे. तर अतिशय छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि आज आपण इथे आलात, वेळात वेळ काढून आमच्या सगळ्या श्रोत्यांशी इतक्या छान मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आणि नुकतीच बदली झाली आहे, त्यामुळे या शाळेवरती सुद्धा तुमची घोडदौड अशीच छान सुरू राहो अशा सदिच्छा देते आणि आतापर्यंत इथेच थांबते. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. तर मंडळी, विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या श्रीमती सुशीला गुंड यांच्याशी, ज्या आलेल्या आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरे वस्ती वाई बोथी येवला या ठिकाणाहून. आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.